सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. घातांकाच्या गुणाकारावर आधारित आपण या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. यापूर्वी पोलीस भरतीमध्ये विचारली गेलेली परीक्षेतील हे एक्झाम्पल्स अति महत्त्वाचे ठरणार आहेत आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल आणि मला पूर्ण खात्री हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर चला अधिक वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच नेक्स्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मात्र नक्की ठेवा. चला आपण सुरुवात करूया. पहा पहिलं एक्झाम्पल काय दिलंय आपल्याला, 2चा 5वा घात छेद 2चा 8वा घात कंसाचा 5वा घात गुणिले 2चा ऋण 5वा घात बरोबर किती. घातांकाचे आपल्याला नियम माहित असणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला मी एक्झाम्पलच्या सोबत कोणता नियम वापरणं आवश्यक आहे, गरजेचं आहे ते तर मी नक्कीच सांगणार आहे. तर चला आता या ठिकाणी पहा, इथे आपल्याला काय करायचंय पहा, हा 2चा 5वा घात, हा जो 5वा घात आहे तो अंशाचा आहे आणि छेदाचा आहे, परंतु या ठिकाणी कंसामध्ये पाया समान आहे 2 2. पाया समान असल्या कारणाने आधी आपण हा कंस सोडूया. पहा 2चा 5 वजा 8वा घात होईल, इथे 5 वजा 8वा घात त्याचा बाहेर 5वा घातांक गुणिले पुन्हा 2चा ऋण 5वा घातांक बरोबर. आता इथे 5 मधून 8 वजा होत नाही. आता इथे मी घातांकाचा कोणता नियम वापरलाय, ए चा m वा घात भागिले ए चा n वा घात. पाया समान आहे, भागाकार आहे, घातांकाची वजाबाकी होईल m वजा n, ए चा m वजा n वा घातांक म्हणजे m मधून n वजा केलाय, तसं 5 मधून 8 मी या ठिकाणी वजा केले. मग आता 5 मधून 8 वजा होत नाही, आपण 8 मधून 5 वजा करूया. 8 मधून 5 गेले आले 3, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, ऋण 3 उत्तर येईल. 2चा ऋण 3रा घातांक त्याचा पुन्हा बाहेर 5वा घातांक गुणिले 2चा ऋण 5वा घात. आता या ठिकाणी पहा, ऋण 3 आणि 5 असे 2 ला 2 घातांक आहेत. इथे तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे, ए चा m वा घातांकाचा n वा घात. जर या ठिकाणी असे 2 घातांक आले तर या 2 घातांकाचा गुणाकार होतो, ए चा m गुणिले n वा घात. तसं या ठिकाणी 3 आणि 5चा गुणाकार होईल, 3 5 15 पण ऋण 15 येतील. 2चा ऋण 15वा घात गुणिले 2चा ऋण 5वा घात. पाया समान गुणाकारे अशा वेळेला घातांकाची आपण बेरीज करतो. ऋण 15 ऋण 5 दोघांची बेरीज येईल ऋण 20, 2चा ऋण 20वा घातांक. ऋण 15 ऋण 5 ऋण 20 बेरीज येईल, 15 आणि 5 20, उत्तराला ऋण चिन्ह येईल. 2 ऋण संख्यांची बेरीज ऋण असते. या ठिकाणी ऋण 15 ऋण 5 ऋण 20 येतील, 2चा ऋण 20वा घातांक. या ठिकाणी मी घातांकाचा कोणतं सूत्र वापरले, ए चा m वा घात गुणिले ए चा n वा घात बरोबर ए चा m अधिक n वा घात. हे सूत्र आपण या ठिकाणी वापरले. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपण जवळपास 2 ते 3 सूत्रांचा वापर केलाय. उत्तर आले आपलं 2चा ऋण 20वा घातांक. पर्याय क्रमांक पहा, 2चा ऋण 20वा घातांक पर्याय कुठेच नाहीये. तर मग आता आपण काय करणार आहे, पुन्हा एका सूत्राचा वापर करणार आहे. इथे जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पहा, 2चा ऋण 20वा घातांक बरोबर ऋण घातांक असेल, जर धन करायचा असेल तर त्याची बाजू बदलावी लागते. ही संख्या अंशामध्ये आहे, आपण हिला छेदामध्ये नेऊया. 2चा धन 20वा घातांक होईल, ऋण घातांक धन होतो. कोणत्या सूत्रानुसार, एक सूत्र घेऊया आपण. पहा, ए चा ऋण m वा घात बरोबर 1 छेद ए चा धन m वा घात किंवा ए चा धन m वा घात बरोबर 1 छेद ए चा ऋण m वा घात. हे लक्षात घ्या, हे 2 सूत्र फार महत्वाचे आहेत. घातांक ऋण असेल, अंशामधून जर त्याला आपण छेदामध्ये नेलं त्या संख्येला, तर घातांकाचं चिन्ह बदलेल, ऋण घातांक या ठिकाणी धन होईल, धनच या ठिकाणी ऋण झालेला आहे. त्याप्रमाणे ऋण 20चा जो घातांक आहे, ऋण 20 जो घातांक आहे तो आपण या ठिकाणी जेव्हा छेदामध्ये घेणार आहोत ही संख्या, तेव्हा तो घातांकाचं चिन्ह बदलणार आहे, 2चा 20वा घातांक होईल. पर्याय क्रमांक पहा, आता पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे, 1/2चा 20वा घात. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण.
2चा घन गुणिले 2चा 9वा घात बरोबर 2चा कितवा घात. आता हे आपल्याला आता तोंडी सोडवता आलं पाहिजे. पाया समान आहे, गुणाकार आहे, घातांकाची बेरीज होईल 9 3 12. या ठिकाणी 2चा 12वा घातांक येईल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. पहा, अकोला पोलीस भरती 2011 मध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे आपण व्हिडिओ तयार करत आहोत हे जर सगळे तुम्ही वॉच केले, प्रॅक्टिस केली, तर मला वाटत नाही की जर आता ह्या नेक्स्ट एक्झाममध्ये जर एक्झाम्पल आलं तर तुम्हाला सुटणार नाही. मला असं वाटते की असं होणार नाही. तर यासाठी पूर्ण व्हिडिओ वॉच करा. अजूनही आपण काही भाग घातांकावर बनवणार आहोत. म्हणून नेक्स्ट अपडेटसाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर पण नक्की करा आपल्या मित्रांना. चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 3. 4चा वर्ग गुणिले 4चा 5वा घात. पहा, पुणे ग्रामीण पोलीस भरती 2007 मध्ये विचारलं गेलेलं एक्झाम्पल. काय करायचे, पुन्हा एकदा घातांकाची बेरीज करायची. पाया समान गुणाकार आहे. पहा, 5 आणि 2 7, 4चा 7वा घात. पहा, पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे आपले. पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा. 9चा 6वा घात गुणिले 9चा घन गुणिले 9चा वजा 9वा घात. पहा, आता इथे सुद्धा पहा, पाया समान गुणाकार आहे, घातांकाची बेरीज होणार आहे. 6 अधिक 3 वजा 9 बरोबर 6 आणि 3 9, 9 वजा 9, 9तून 9 गेला 0. बरेचसे मुलं या ठिकाणी, आता इथे 0 पर्याय नाही म्हणून बरोबर ठीक आहे, पण जर 0 पर्याय असता तर बरेचसे मुलं इथे 0 आल्यामुळे, घातांक 0 आल्यामुळे त्या पर्यायाला गोल करून मोकळे होतात. परंतु आपल्याला तसं न करता या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म्युला वापरायचा, a चा 0वा घात बरोबर 1. तसं कोणती संख्या असू द्या, घातांक जर 0 असेल तर किंमत 1 येते, हे लक्षात घ्या. तर पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 5. घातांकाचे नियम वापरून चौकटीतील योग्य संख्या लिहा. या चौकटीमधली संख्या शोधायची. चौकट 5च्या डोक्यावर आहे. म्हणजेच काय दिलं एक्झाम्पल आपल्याला, 5चा घन गुणिले 5चा 9वा घात बरोबर 5च्या डोक्यावर चौकट आहे. पालघर शिपाई पोलीस भरती 2021 आता 4 वर्षापूर्वी विचारले गेलेले एक्झाम्पल. काय करायचं लगेच लक्षात येते. पाया समान गुणाकार आहे. a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा m अधिक n वा घात. पहा, आपल्याला फक्त घातांकाची बेरीज करायची. 9 3 12. या ठिकाणी 5चा 12वा घातांक उत्तर येईल. चौकटीमध्ये 12 उत्तर आले. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल आपलं. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. पहा, आता इथे मात्र काही घातांकाची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं काही जे घातांक आहेत, वर्ग असतील, घन असतील, काही ठराविक आपले पाठ पाहिजे. कमी कमी 30 पर्यंत पाठ असावेत. घन कमीत कमी तसे 10 पर्यंत पाठ असावेत. 30 पर्यंत असतील तर खूप चांगलं, पण वर्ग मात्र कमीत कमी 30 पर्यंत नक्की पाठ असावेत. चला एक्झाम्पल पाहूया आपण. 343 गुणिले 49. मागच्या काही व्हिडिओमध्ये या किमती काढल्या, त्यामुळे मी डायरेक्ट मांडणार आहे आता. पहा, 216 गुणिले 16 गुणिले 81. आता काय करायचंय पहा, तुम्हाला जे पर्याय दिलेत ना त्याचं निरीक्षण करा. या चारही पर्यायांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते की अंशामध्ये 7 आलेला आहे. पहा, पाया 7 आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं आपल्याला 7 मध्ये रूपांतर करायचंय. मग लगेच लक्षात येते की 343 संख्या नक्की 7चा काही एखादा घातांक असली पाहिजे, शुअर. पहा, 343 हा 7चा घन आहे. यापूर्वी आपण काढलेला आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये. 49 आहे 7चा वर्ग. पाया समान गुणाकार, घातांकाची बेरीज 3 आणि 2 5 होतील. 7चा 5वा घातांक येईल वरती. पहा, पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये 7चा 5वा घातांक अंशामध्ये आहे. म्हणजे पहिले हे 2 पर्याय ते नक्की कॅन्सल झाले. त्या 2 पैकी एक उत्तर आपलं येणार आहे आणि ते ठरणार आहे आपल्या आता छेदावरून. छेदामध्ये 6 आलेला आहे. पहा, म्हणजे सगळ्यांचं रूपांतर आपल्याला 6 मध्ये करायचंय, हे लक्षात घ्या. आता चला आपण 216 विषयी विचार करूया. 216 कोणाचा घातांक आहे तर 216 6चा घन आहे, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं की पर्यायामध्ये 6 पाहिजे.
मग नक्कीच इथे 6 चेक करा. पाठ असेल तर काहीच हरकत नाही, तो 6चा घन आहे. नसेल पाठ तर 6 साठी त्याला टॅली करून पहा, त्याची व्हॅल्यू काढून पहा. 6चा एक दुसरा घातांक 36, तिसरा काढून पहा, लगेच लक्षात येईल. पहा व्हॅल्यू मिळून जाईल 216. पुढे 4 पहा, 4चा वर्ग 16, 81 हा 9चा वर्ग आहे. 81 पहा. आता आपण हे पुढे सोडूया. वरती आला 7चा 5वा घातांक, खाली आपल्याला 6 पाहिजे. मग 6चा घन लिहून ठेवा आहे तसाच. या दोघांसाठी आपण एक ऍडजस्टमेंट करूया. 4 आणि 9ला एकाच कंसात लिहूया. दोघांना मी एका कंसात का लिहिलं तर दोघांची पॉवर म्हणजे दोघांचा घातांक समान असल्या कारण तो कॉमन लिहूया बाहेर. बरोबर. आता हे झाले 9 चोक 36, वरती 7चा 5वा घात, खाली असा 6चा घन. आता हे 9 चोक 36, 36 हे पहा, ठीक आहे, इथे लिहितो मी थोडा वेळ. 36 आणि 36चा हा वर्ग आहे, हे लक्षात घ्या. आता हे थोडंसं इकडे लिहितोय पहा मी. आता वरती अंशामध्ये 7चा 5वा घात आहे, छेदामध्ये पहा 6चा घन गुणिले 36 म्हणजे 6चा वर्ग. 36च्या ऐवजी आपण आता म्हणूया 6चा वर्ग आणि त्याचा पुन्हा वर्ग, 6च्या वर्गाचा वर्ग. आता लक्षात घ्या, इथे आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये फॉर्म्युला वापरता a रेस टू m रेस टू n, a रेस टू m रेस टू n इज इक्वल टू a रेस टू mn. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, गुणाकार होतो. तसं 2 दुने 4 होईल या ठिकाणी. म्हणून वरती येईल 7चा 5वा घातांक, सॉरी 7चा 5वा घातांक, छेदामध्ये घ्या 6चा घन गुणिले इथे 6चा 2 दुने 4था घातांक. आता वरती पहा 7चा 5वा घातांक, छेदामध्ये होईल पहा 3 अधिक 4 7, 6चा 7वा घातांक, गुणाकार आहे, बेरीज होईल घातांकाची. 6चा 7वा घातांक म्हणजे आपलं उत्तर येईल 7चा 5वा घातांक, 6चा 7वा घातांक. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येणार आहे. बा इंटरेस्टिंग एक्झाम्पल होतं. असे एक्झाम्पल आपल्याला सुटले पाहिजे म्हणजे आपले मार्क्स जाणार नाही. यासाठी गरज आहे प्रॅक्टिसची. घातांकाच्या बाबतीत आपले फॉर्म्युले सगळे पाठ असण्याची आवश्यकता आहे. सगळे फॉर्म्युले मी प्रत्येक एक्झाम्पल्स मध्ये आपण कोणते फॉर्म्युले वापरले ते तुम्हाला सगळे दिलेले आहेत, ते एकदा फक्त रिवाइज करा. तर चला आपण या ठिकाणी 7 एक्झाम्पल्स या ठिकाणी चॉईस केले होते. मला असं वाटतं आता एक्झाम्पल शिल्लक नसेल, आहे एक एक्झाम्पल. थोडासा आपला सिक्वेन्स जो आहे तो मागे पुढे झालाय. 6 नंबरचा एक्झाम्पल आपलं राहिलेलं आहे. तर चला ते एक एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, सिक्वेन्स मागे पुढे झालाय तर चला एक 6 नंबरचा एक्झाम्पल घेऊया आपण, काय हरकत नाही. पहा काय दिलं या एक्झाम्पल मध्ये, 5चा x अधिक 3वा घातांक बरोबर 25चा 3x वजा 4था घातांक. तर आपल्याला किंमत काढायची x ची. सोपं आहे एक्झाम्पल. पहा काय करायचंय आपल्याला, इथे पाया 5 आहे ना, तर इथे पण पाया आपण 5 तयार करूया. पहा इथे 5चा x अधिक 3वा घातांक बरोबर 25 म्हणजे काय, 5चा वर्ग आहे, आणि बाहेर पुन्हा 3x वजा 4था घातांक, a रेस टू m रेस टू n. पहा a रेस टू m रेस टू n इज इक्वल टू a रेस टू mn. दोघांचा गुणाकार होईल दोन्ही घातांकाचा, m आणि n चा गुणाकार होतो. तसं या ठिकाणी 2 आणि 3x वजा 4चा गुणाकार होईल. कशी मांडणी होईल मग, 5चा x अधिक 3वा घातांक बरोबर 5चा हा 2 याला गुणिले होईल, 2 कंसात 3x वजा 4, अशा प्रकारे मांडणी होईल. तर चला या ठिकाणी घेऊया आपण 5चा x अधिक 3वा घातांक बरोबर 5चा 2 ने आता या कंसाला गुणा 2 6x वजा 2 चोक 8. आता तुलना करा, पाया समान आहे म्हणजे घातांक सुद्धा समान असले पाहिजे, कारण मध्ये बरोबरचं चिन्ह दिले. याच्या आधारे आपल्याला सॉल्व्ह करता येईल. बरोबर आहे. थोडासा आपण पेन चेंज करूया.
पहा x अधिक 3 बरोबर 6x वजा 8 होईल. आता आपण काय करूया, ही x जो आहे ना छोटा आहे हा मोठा आहे, याला इकडे ट्रान्सफर करूया. 6x इकडचा इकडेच लिहिला, हा x प्लस आहे इकडे मायनस होईल. 8 मायनस आहे त्याला इकडे ट्रान्सफर करा, तो प्लस होईल. देअरफॉर 11 इज इक्वल टू 11 बरोबर 6x मधून एक x गेला 5x, आणि म्हणून हा जो 5 आहे ना x ला गुणिले तो 11 ला भागिले होईल, 11/5 उत्तर येईल. म्हणजे x ची किंमत आली 11/5. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 11/5.